हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. आज मी बनवणार आहे बघा मसाला फ्लावर. तर बघा मला बनवता येते काय तर तुम्ही सांगा. चला तर मग बघा मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि आमचे व्हिडिओ घेणारे साहेब आहे ना जरा बिच्ची आहे, तर मी गॅस पेटवून घेतलं आहे. तेल गरम होते ते. तर बघा फ्रेंड, मी आता मोहरी आणि जिरं टाकून घेतलंय, कारण तेल गरम झालं त्याच्यामुळे आपलं ते जिरं मोहरी लगेच तडतडली. तर मी आता टाकून घेणार आहे वाटण लसूण आणि कांद्याचं. तर बघा फ्रेंड, आता आपण हे वाटण छान गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत. भाजी बनवणार आहे पण मी जेवणार नाही. काय करू, मला बरंच नाही लागत आहे. उद्या खातो. मला आहे ना फ्रेंड, काय झालं काय माहिती, अजीर्ण कशामुळे झालं तर मला खूप त्रास होत आहे. पोटाला फुगारा आला, माझी करपट ढिक्कर आहे, ते मला खूप बेकार वाटून राहिलं. आता मी ह्या दोघा बापले का फक्त स्वयंपाक करणार आहे. हे दोघं जेवणार आणि बस. तर आता मी कढीपत्ता टाकणार आहे, लांब बरं का उडते. बघा यात दाखवूयात, बघा त्याचं तेल सुटलं बघा. अरे आणि आता फ्रेंड मी लाल तिखट, मीठ आणि हळद हे टाकून घेते आणि छान मिक्स होऊ देते. वाव, तुम्हाला आवडते का हो मसाला फ्लावर? आणि हे फ्लावर बघा फ्रेंड, मी हे कोमट पाण्यानं धुवून टाकले, कारण हे फ्लावर आहे ना थोडी खराब होती. म्हणजे 2-3 दिवस राहिले की ते आपल्या मतानंच खराब होते ना. म्हणजे खराब म्हणजे थोडे डाग लागले होते. मी ती मस्त क्लीन केली आणि गरम पाण्यानं स्वच्छ धुवून काढली. आणि आता हे मी मस्त मिक्स करून घेणार. आणि आज माझ्या मिस्टरांनी काय केलं फ्रेंड माहिती आहे का? चष्मा फोडून टाकला. आता उद्या चष्मा आणायला जाणार. हो, कितीला होईल? नक्की सांगू शकत नाही. पण फुटलं कसं काय ते? पडला तो हात ठेवायला गेलो, ठेवायला गेलो तर खाली पडला. हां, हात चुकून झालं फ्रेंड त्यांच्याकडून, पडला चष्मा. तसे त्यांना चष्मा आणायचाच होता, कारण तो थोडा खराब झाला होता. तर कसं तरी चालू होतं, पण त्यांना चष्म्याची खूप आवश्यकता आहे. जॉबवरला बारीक अक्षर वगैरे बघायचे असले की प्रॉब्लेम होतो. तसा प्रॉब्लेम नाही त्यांना, दिसतं त्यांना, पण थोडं अति बारीक अक्षर असलं की जवळचं ना, दूरचं स्पष्ट दिसतं त्यांना. ते वेल्डिंगमुळे डोळे खराब होतात फ्रेंड. वेल्डिंगचा जॉब काही सोपा आहे का? आपल्याला वाटते माणूस कामाला जाते, पैसे कमावते, पण तसं नाही फ्रेंड. ते जे वेल्डर आहेत ना, त्यांना विचारा काय वेदना होते. खूप त्रास होतो फ्रेंड, सोपं नाही आहे. तर आम्ही आता मिक्सरच्या भांड्यात हे भांडं धुवून घेणार आहे गरम पाणी टाकून. कसं आहे फ्रेंड, त्याला पण भरपूर असं हे लागलेलं असते. जास्त हलवता नाही, चटका बसू शकते. जाऊ दे. बघा मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय. यात अजून पाणी टाकायचं आपल्याला. मी पाणी टाकून घेते आता शिजायला. आमच्या घरी सगळ्यांना आवडते फ्लावरची भाजी. सगळ्यांच्याच घरी आवडते फ्लावर. फ्लावर हे बेस्ट आहे सगळ्यांसाठी का? जास्त नाही टाकत, बस.
तर आता मी शिजायला ताट ठेवून घेते याच्यावर आणि शिजू देते. तोपर्यंत मस्तपैकी पीठ मळते. तर बघा फ्रेंड, इकडे भाजी शिजत आहे. इकडे घेतल्या मी चपात्या बनवायला. बघा आता मस्त चपाती बनवते. आणि तुम्ही माझा तावा म्हणाल तर त्याला इग्नोर करा. तो तवा सकाळचा चपातीचा होता. मग मी काही आता कारण माझे भांडे खूप पडलेले. भांड्याकडे दाखवा जरा एकदा. बघा नळाला पाणी नाही तर ढीग बघा. बघा नळाला पाणी नसल्यामुळं भांड्याची अवस्था बघा इथं. हे बघा, म्हणून मी सकाळचाच तावा काय करता. माझे मीटर मस्त दाखवते फ्रेंड तुम्हाला. बघा हा तवा गॅस लवकर हे होतो. कारण फ्रेंड हा सगळ्यात मोठा आहे का. बघा आता मस्त फ्लावर आणि चपाती या जेवायला तुम्ही. आता यांना खूप भुका लागलेल्या आहे. उशीर पण खूप झाला आहे. कारण फ्रेंड मला पहिले ते भाज्या निवडत बसली मी. आणि कांद्याची पात ते एवढी घाण होती बापरे. 4 पाण्याने धुतली. असं वाटतं का फालतू आणलं. माझे मिस्टर तर बोलले का फालतू आणलं असं वाटलं का. काय मत आहे तुमचं? हा, यांचं मतच नव्हतं ते घ्यायला. पण मी तरी घेतली कारण मला कांद्याची पात खूप आवडते फ्रेंड. आणि आता चपात्या मी मोठ्या मोठ्या करते कारण उशीर झालाय. किती वाजले? 11 वाजले ना. पावणे 12 झाले बघा. आणि माझ्या चपात्याच चालू आहे. 11:35 झाले. 11:35 झाले म्हणते. आणि खूप उशीर झाला ना. आणि एवढंच बसायला टाईम झाला. त्याच्यानंतर मला घरात बोर झालं ना फ्रेंड का. मला म्हणजे बाहेर काम नसलं तरी मी जाऊन येते. तर मग मी माझ्या मिस्टरांसोबत बाहेर गेली. दूध संपलं होतं. तेल संपलं होतं. तेलाशिवाय भाजी कशी होणार. आणि सांबार मसाला पण आणला. आणि माझ्या मुलीसाठी कुरकुरे आणि स्मूथ फ्रुटी हे घेऊन आले मी. ती सांगत नाही. खूप समजूतदार आहे फ्रेंड ती. नाही सांगत. आणि पण कसं आहे फ्रेंड, तरी मी स्वतःच घेऊन आले. म्हटलं चला मुलांनी सांगितलं नाही तर आपण न्यायचं नाही का. तर मी माझ्या मनानंच घेऊन येते. माझे मिस्टर पण तसेच आहे. ते मनात आलं ना त्यांच्या तर कधी वडापाव, कधी हे टोस्ट वगैरे, कधी ब्रेड. आज तर टोस्टच घेऊन आले ते. कधी जिलेबी आणते का. त्यांचं हे चालूच असते. ते आपण किती म्हणलं ना त्यांना एखाद्या वेळेस का कशाला आणता, आपल्या घरात प्रॉब्लेम चालू आहे. ते नेहमीचीच असते म्हणते. जिंदगीलाच लागलेले आहे. मग काय खायचं प्यायचं नाही का असं का बोलतात नाही. बरोबर आहे. खाणंपिणं सोडायचं का असं मत आहे त्यांचं. आणि फ्रेंड हे खरंच खूप वेगळे आहेत ते. त्यांचा नाद कोणीच करू शकत नाही. आणि ते पैसे हे नाही बघत आणि खर्चाचा विचार नाही करत. त्यांचं एकच असते माणसाने खाऊन पिऊन जगावं आहे ना. बरोबर आहे. मी तरी थोडं चिकटपणा करेन फ्रेंड. पण ते नाही करत. ते म्हणते नाही, खायचं प्यायचं छान राहायचं. त्यांना असं खायला प्यायला फिरायला असं मस्त आवडतं फ्रेंड. असं सारखं त्यातल्या त्यात असं हे नाही आवडत. घरातल्या घरात काय एवढं काय विचार करायचा म्हणते. खाऊन पिऊन राहायचं म्हणते. खाऊन पिऊन जगायचं असे करतात ते. मला असं वाटतं फ्रेंड आमच्या घराचं थोडं आमच्या अंगावर हप्ता वगैरे आहे. तेव्हा मी चॅनल वगैरे काही चालू नव्हतं केलं. मी आत्ता चालू केलं. आणि तुम्ही सपोर्ट करा. आता तुम्हाला मी सांगतच आहे माझी परिस्थिती काय आहे का. सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे ह्या गरीब बहिणीला. बघा आता कशी चपात्या करत आहे मी. आणि गरम पण भरपूर होत आहे फ्रेंड. थोडी खिडकी ओपन करा, हवा तर येईल बाहेरले. फॅन लावला ना. फॅन आहे फ्रेंड वरती. पण फॅन लावला ना की गॅसला प्रॉब्लेम होतो. कारण कसं आहे फ्रेंड, गॅस आहे ना तो फाफड करतो आणि मग तो गॅस वाया जातो. आता तुम्ही सांगा फ्रेंड, एवढं काय म्हणते त्याला तंगीत तेरावे ना है ना. जर आपण सिलेंडर संपवलं असं हवेनं तर कसं होईल बरं. म्हणून मी कधी फॅन लावत नाही किती गरम हो. तर बघा मी जाडजूड चपात्या केल्या फ्रेंड. जास्त काही मी बारीक कातात नाही बसली कारण उशीर होतोय फ्रेंड. त्याच्यामुळं माझ्या मिस्टर पण कसे बारीक चपाती दाखवते जवळून. ते व्हिडिओ बारीक येतात फ्रेंड.
आम्ही त्यांना व्हिडिओ घ्यायला सांगते पहिले गरम राहते तर. आणि तुम्ही म्हणून पातेल्यात का टाकते, तर माझा एक हॉटपॉट आहे जुना, तो खराब झाला आणि त्यात काही नाही फ्रेंड, असं बारीक बारीक झुरळ जाते, तर मग मला ती किळस येते म्हणून तो पॅक लागत नाही तो हॉटपॉट. तर आता माझे मिस्टर बोलले मी तुला घेऊन देतो नवीन हॉटपॉट. तर मस्तपैकी नवीन हॉटपॉट आणायचा मला. आणि भरपूर काही खरेदी करायची आहे फ्रेंड, पण कसं आहे मी जास्त खरेदी करायला थोडीशी हे करते. कसं आहे मग आपल्या मुलींचं शिक्षण आहे फ्रेंड, त्याच्यावर बुक टेक्स्टबुक सगळं येणार आहे फ्रेंड. म्हणल्यावर आपल्या मुलांसाठी आपल्याला थोडी बचत करून शिक्षण पूर्ण करावं लागते. काय हो तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना. मग आणि मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते फ्रेंड. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली म्हणल्यावर मी तुम्हाला सगळं सांगते माझ्या घरातलं. मला काहीच लपून ठेवायचं नाही, जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. म्हणून मी सगळं सांगते माझ्या यूट्यूब फॅमिलीला, कारण तुम्ही माझी फॅमिली आहेत फ्रेंड. तर बघा मला चपात्या करता करता तुमच्यासोबत बोलायला खूप छान वाटत आहे. आणि गारगार हवा पण येते आधीमध्ये गॅलरी आपल्या बाहेरून. आमच्या गॅलरीमध्ये मस्त हवा येते. पण कसं आहे फ्रेंड, गॅलरीत बसलं ना फ्रेंड बोलण्याचा प्रॉब्लेम होते ना, धड बोलता येत नाही, कारण वरती लोक आहे, खाली लोक आहे, साईडने लोक आहे. तर मग आपलं काय बोलणं म्हणजे चांगलं नाही वाटत. ते कोणाच्या घरी काय ऐकू गेलं, गमती आपण मस्करीत काय पण बोलतो. त्याच्यामुळं मग मी कंटाळा करते गॅलरीत बसायला. माझे मिस्टर जरी तिथे झोपले असले ना, मी त्यांना पण आणते इकडे उठवून, की तिथे बोलता येत नाही चला. तर म्हणून मग मी जास्त गॅलरीत नाही बसत. आणि गॅलरीत गप्प गप्प बसावं लागतं फ्रेंड, बोलता पण येत नाही आणि काहीच नाही. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. मग कसं आहे फ्रेंड, थोडं हळूहळू जरी बोललं तर दुसऱ्याचा असा गैरसमज होते की आपल्या गोष्टी वगैरे करते का काय. त्याच्यामुळं आम्ही जास्त गॅलरीत मग हेच नाही करत. एकटे असले तर ते झोपून राहतात गपचूप. पण तिकडे जणाला बसायचं म्हणलं की ते आम्हाला बडबड, बघा चपाती जळली, बडबड बडबड करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग काही बसत नाही. कसली हवा सुटत आहे वा. पहिले मी खाली काढून घेते चपाती, कारण फ्रेंड तव्यावरली काढल्या की गरम असते तेव्हा हात पोळते. म्हणून मी पहिले पोळपाटावर घेते, नंतर थोडी वाफ काढून पातेल्यात टाकते. चला मग मी एवढे चपात्या करून घेते आणि तुम्हाला लगेच भेटते मी. बघा माझ्या मिस्टर आता जेवण करत आहे मस्त. दुपारची आमच्यासाठी दुपारी बटाट्याची भाजी केली होती, ती बटाट्याची भाजी आहे. आणि आत्ताची फ्लावरची भाजी. चला करा जेवण, मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.